आज काहीतरी मैत्रीचा दिवस आहे बोलतात. मैत्री दिन का काहीतरी आहे. त्याच्याविषयी मला माझ्या मैत्रीची आठवण झाली. लय जिगरी दोस्त ना माझा, म्हणजे माझ्यासाठी लय उपयोगी यायचा ना मी त्याच्यासाठी लय उपयोगी यायचो. असा दोस्त माझा, म्हणजे तसा काय श्रीकृष्ण ना सुदामाची दोस्ती, अशी दोस्ती ना. पण तरी मी त्याला सांगायचो, बघ मैत्रा, तू दारू सोड. 24 तास दारू प्यायचा ना. मी त्याला सांगायचो, दारू सोड, एक दिवस तू कामातल्या जाशील ना. माझ्यासारखा मैत्र तू गमवून बसशील ना. मला तू नाही भेटायचास, तुझ्यासारखा मैत्र मला भेटायचा नाही. मग पण ऐकलाय कुठं? दारू म्हणून सोडली ना त्याने. शेवटी वाल खराब झाले ना. गेल्या सालाला तो वारला दारूमध्ये. तरी मी सांगायचो, आहे बाई, तुझ्या मागं 2 पोरं आहेत, मग बायकोस आहे, मोठा कुटुंब आहे तुझं, ऐक. पण नाही ऐकला ना. बोलो मैत्रच मैत्राला उपयोगाला येईल, तोच सांगेल, दुसरा कोण चांगला सांगणार आहे. पण शेवटी नाही ऐकला. पण कधी भेटला तरी इकडून खंड्याचा ना तिकडून खंड्याचा, लय मायालू ना. मग म्हणून माझा आता या मैत्री दिनानिमित्त सगळ्यांना एकच सांगणं आहे, तुम्ही पण माझ्या मैत्रासारखंच आहेत. म्हणून एक सांगणं आहे, तुम्ही काही दारू बिरू प्यावू नका, अशी गुटखा तंबाखू काही खाऊ नका. कारण काय आहे त्याच्यात? दारूवा पिऊन कोणचा भला झाला आहे? हां, शेवटी आपल्याच जीवाची हानी आहे का नाही? पैसा जातो दवाखान्यात, बाकी काय आहे? घरच्यांना त्रास, याच्यात कोणचा फायदा नाही. उलट आपलीच हानी आहे. म्हणून सांगून ऐका आणि येसन काही करू नका. ह्याच माझा एरियाचा सांगणं आहे. ह्या एरियाचा ऐका ना, शहाणं व्हा. अजून काय सांगायचं? ह्याच मला निमित्त येऊ मैत्री दिनाचा, त्याच सांगायचा होता. त्याची मला लय आठवण झाली, म्हणून मला ह्या सगळ्यांना सांगावीशी वाटला. अजून काय? बरं, चलू मी. चला.